भंडाऱ्याची उधळण म्हणजे रिमोट दिल्यानंतर पुष्पांजली करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री महोदय जयंत पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या ठिकाणी मंत्री महोदय आदित्यजी ठाकरे, मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्व छायाचित्रकारांची विनंती आहे की आपण सर्वांनी आदित्यजी ठाकरे पुष्प अर्पण करत आहेत. अमित ठाकरे पुष्प अर्पण करत आहेत. मुंबईचे महापौर आणि सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना विनंती आहे हिंदू बांधवांनो सुवर्णक्षण आपल्या कॅमेरा टिपत आहे. त्यानंतर साहेब विनंती आहे, याच ठिकाणी 4 जणांचा आपल्या हस्ते सत्कार होतो आहे. शिल्पकार शशिकांत वडके, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शशिकांत वडके शिल्पकार यांचा सत्कार करण्याची विनंती मी उद्धवसाहेब ठाकरे यांना करतो, ज्यांनी या पुतळ्याची निर्मिती केली. त्याचबरोबर रोहन चव्हाण वास्तुविशारद, पुष्पगुच्छ क्या बात है. यानंतर रामनाथकर सल्लागार, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी. विनंती करतो माननीय शरद पवार साहेबांना की त्यांनी भूपाल रामनाथकर यांचा सत्कार करावा. सल्लागार
यानंतर मी राज ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी वास्तुविशारद रोहन चव्हाण यांचा सत्कार करावा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की अभियंता प्रदीप ठाकरे यांचा आपण आपल्या शुभ हस्ते सत्कार करावा. आणि आता या सत्कारानंतर कोनशिलेचं अनावरण माननीय राष्ट्रपती अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल केवळ मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर देशा-विदेशात प्रचंड कुतूहल आदर आहे. संपूर्ण हिंदुस्थानचे ते लाडके नेते होते. शिवसेना प्रमुखांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्फूर्तिदायक स्मरण लोकांसमोर कायम राहावे या भावनेतून हा शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी या मुंबईमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. शिवसेना प्रमुखांचा मुंबईत उभारलेला हा पहिलाच पुतळा ठरलेला आहे. या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. हा सोहळा हा छोटीखानी सोहळा पण आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा हा पूर्णाकृती पुतळा आपला हा मुंबईसाठी लोकांसाठी लोकार्पण याचं करण्यात आलेलं आहे. सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हा पुतळा त्याचा आताच लोकार्पण झालेला आहे.
काही क्षणांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं इथे अनावरण करण्यात आलं। नेहमीची त्यांची जी पोज असायची भाषणाच्या वेळेला, दोन्ही हात उंचावलेले आणि खांद्यावर भगवी शाल, अशा स्वरूपाचा त्यांचा हा पुतळा आणि त्यांची प्रिय वाक्य त्यांच्या पुतळ्याखाली कोरलेली आहेत। शशिकांत वळके, 70 पार गेलेले शशिकांत वळके यांनी हा पुतळा घडवला आहे। हा संपूर्ण परिसर आता या क्षणाला भगवा झालेला दिसतोय आणि अनेक शिवसैनिक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। महापौर किशोरी पेडणेकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे उपस्थित दिसत आहेत। या कार्यक्रमाला कुणीही गर्दी करू नये असंही आवाहन यावेळेला करण्यात आलं होतं, कारण अत्यंत वर्दळीचा असा हा परिसर आहे, त्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन कसं केलं जाईल याविषयी स्थानिकांकडून शंका सुद्धा उपस्थित केली गेली होती। मात्र कुठल्याही पद्धतीचं भाषण या कार्यक्रमात करण्यात आलेलं नाहीये, जेणेकरून इथल्या वाहतुकीला कुठलाही त्रास होणार नाही। ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं, त्या क्षणाला प्रत्येक शिवसैनिकाच्या काळजाचा ठोका चुकलेला। तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा, मनात कायमस्वरूपी हा क्षण आपल्या राहावा यासाठी म्हणून काही शिवसैनिक इथे उपस्थित होते, तर काही शिवसैनिक आपल्या घरी बसूनच टीव्हीवर हा क्षण पाहत होते। याच वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दिसत होते। एकीकडे आपण ज्या वेळेला या पुतळ्याचं अनावरण झालं ती दृश्य बघतोय, तर दुसऱ्या बाजूला अनावरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत। त्यावेळेचे दृश्य बघत होतो। आलू नको बाबा, दादा आलू नको, आलू नको रे। ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्या क्षणाला तुतारीचा निनाद झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे तेच प्रिय शब्द प्रत्येकाच्या कानी पडले। त्यांच्या प्रिय वाक्यानं त्यांच्या भाषणाची सुरुवात व्हायची आणि त्याच वेळेला तिथे उपस्थित असलेला प्रत्येक शिवसैनिक जल्लोष करायचा। खूप मोठे मोठे व्यक्ती तिकडे त्यांचे त्यांचे बाईट घ्या ना। खूप खूप शुभेच्छा। मनसेचे नेते अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रसार माध्यमांनी, मात्र त्यांनी फक्त खूप खूप शुभेच्छा एवढंच एक वाक्य यावेळेला ते प्रसार माध्यमांपुढे बोललेत। ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी या पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळेची ही दृश्य आहेत। ज्यावेळेला हा पुतळा घडवला जात होता त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जातीनं यावर लक्ष ठेवून होते। डमी पुतळ्याचीही त्यांनी पाहणी केली होती। या महत्त्वाच्या क्षणी राज ठाकरे यांनी काहीतरी बोलावं म्हणून प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या पुढे जात आहेत, मात्र राज ठाकरे बोलतील की नाही हा सुद्धा प्रश्न आहे। अमित ठाकरे यांनी फक्त खूप खूप शुभेच्छा एवढंच एक वाक्य यावेळेला उच्चारलं, तर राज ठाकरे बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनीही या क्षणाला बोलणं टाळलेलं आहे। अनावरणाप्रसंगी राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला उभे होते। दोघांमध्ये काही काळ यावेळेला बोलणं सुद्धा झालं। तो क्षण सुद्धा सगळे शिवसैनिक पाहत होते। कुलाब्याचा संपूर्ण परिसर भगवामय झालेला आहे या क्षणाला। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याचं अनावरण तर झालंय। मुंबईतला पहिला त्यांचा पुतळा इथे उभारला गेलाय, पण आता त्यांचं स्मारकही लवकर व्हावं अशी अपेक्षा इथे शिवसैनिक उपस्थित करतायत।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत प्रसार माध्यमं. बघूयात ते बोलतायत का आता. छत्रपतींचा विचार म्हणजे